परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. पुन्हा एकदा परमेश्वराने मागील आठवडाभर सांभाळून या सुंदर सकाळच्या वेळेस या शब्बात दिवशी परमेश्वराची उपकार स्तुती करण्यासाठी आम्हा सर्वांना एकत्र आणलं, त्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ देतो. खरोखर परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव तो आम्हाला प्रतिदिनी येऊ देतो आणि त्याच्या प्रीतीस्तव तो आमचा सांभाळ करतो. म्हणून मी परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर आमचा देव चांगला आहे. आणि आता आपण या सुंदर शाबात दिवशी या सकाळच्या वेळेस परमेश्वराची उपकार स्तुती करण्यासाठी एकत्र आलो असताना आपण परमेश्वराच्या स्तुतीसाठी स्तोत्र 15 हे वाचूया आणि आपल्या भक्तीस आपण आरंभ करूया. स्तोत्र 15. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, आपल्या मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा ऐकत नाही, अधर्माला तुच्छ लिखितो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो, आपण वाहिलेल्या शपथेचे स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही, आपला पैसा वाढीदिडीला लावत नाही, निरपराध्याची हानी करण्याकरिता लाज घेत नाही. तो जो असा वागतो तो कधी ढळणार नाही. देवा, वाचलेलं स्तोत्र आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचा करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर तू चांगला आहे, तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, या सुंदर सकाळच्या वेळेस या शाबात दिवशी आठवड्याच्या सुरुवातीला परमेश्वरा आम्ही तुझ्या मंदिरात एकत्र येऊन तुझ्या भक्तगणासह तुझी स्तुती आराधना करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो असताना परमेश्वरा, आमच्या प्रार्थनेमध्ये, आमच्या स्तुती स्तवनामध्ये, आमच्या वचनामध्ये तू उपस्थित आहेस आणि तू असतोस आणि तू आम्हाला त्याद्वारे आशीर्वादित करतोस. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर परमेश्वरा, या तुझ्या चांगुलपणाच्या, तुझ्या प्रीतीचा, तुझ्या दयेचा आणि तुझ्या न्यायत्वाचा तू आम्हाला प्रतिदिनी अनुभव येऊ देतोस. म्हणून परमेश्वरा, आजचं वचन जे सफरण्याच्या द्वारे आमच्याकडे आलेलं आहे, परमेश्वरा, याच्यावर मनन आणि चिंतन करत असताना तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर परमेश्वरा. आणि या वचनाच्या द्वारे परमेश्वरा तू आज आमच्या संगती बोल आणि परमेश्वरा तू आमच्यासाठी राखून ठेवलेले आशीर्वाद तू तो मोकळे करशील असा आमचा विश्वास आहे. होऊ दे परमेश्वरा, या वचनाचा आणि तुझ्या चांगुलपणाचा अनुभव तुझ्या सेवकांना आणि तुझ्या भक्तगणांना तू येऊ देशील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक बाबा. आमेन. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे जुन्या करारातून सफरण्याचं पुस्तक, याचा 3रा अध्याय आणि 17वं वचन. या वचनावर आज आम्ही मनन करणार आहोत. जुन्या करारातील सफरण्याचं पुस्तक, याचा 3रा अध्याय आणि 17वं वचन. परमेश्वर तुझा देव सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठाई आहे. तो तुझ विषयी
आनंद उत्सव करीन, त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझ विषयी त्याला उल्हास वाटून तो गाईल. वाचलेलं वचन परमेश्वर आपणा सर्वांसाठी आशीर्वादाचं करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता सदा सर्व काळ. परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव असो. आजच्या म्हणण्यासाठी जो सफन्याच्या पुस्तकातून आपण 3ऱ्या अध्यायाच्या 17व्या वचनावर मनन आणि चिंतन करणार आहोत. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनत परमेश्वरा. आज सफन्याच्या पुस्तकातून आम्ही शास्त्र वाचन केलेलं आहे आणि तुझ्या वचनाचं मनन आणि चिंतन करत असताना परमेश्वरा तू मला सहाय्य कर. तुझ्या भक्तगणाला तुझ्या वचनातून मार्गदर्शन करत असताना परमेश्वरा तू आमच्या संगती बोल आणि या वचनाच्या द्वारे जेवढे हा संदेश ऐकतील त्या सर्वांना परमेश्वरा तू आशीर्वादित कर, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमचा धन्यतारणारा परमेश्वर याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. तर आम्ही पाहतो की जुन्या करारातून सफन्याचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 17वं वचन आज या सुंदर शाबात दिवशी या सुंदर अशा सकाळच्या वेळेस आम्ही मनन आणि चिंतन करणार आहोत. काय सांगितलेलं आहे सफन्याचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वर तुझा देव सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठाई आहे. तो तुझ विषयी आनंद उत्सव करीन, त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझ विषयी त्याला उल्हास वाटून तो गाईल. परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आम्ही पाहतो की सफन्या या संदेशाच्या द्वारे परमेश्वराचं वचन इस्रायल लोकांना प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सफन्या इस्रायल लोकांना म्हणतो की परमेश्वर तुझा देव सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठाई आहे. सहाय्य करणारा तुझ्या ठाई आहे. तो तुझ विषयी आनंद उत्सव करील, त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझ विषयी त्याला उल्हास वाटून तो गाईल म्हणून सांगितलेलं आहे. आणि खरोखर ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या समागमी असतो, परमेश्वराच्या संगती असतो, त्यावेळेस परमेश्वर आमच्या ठाई वीरासारखा वास्तव्य करीत असतो. आपल्या लोकांच्या प्रत्येक गोष्टीवर जे काही परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्याच्या आज्ञाप्रमाणे त्याने लावून दिलेले नियम आणि विधीप्रमाणे ज्या वेळेस आम्ही वागतो त्यावेळेस परमेश्वराला आनंद होतो म्हणून सांगितलेलं आहे. आणि जर माझ्याद्वारे परमेश्वराला असं वाटत असेल तर मी परमेश्वराला आवडेल अशा गोष्टी मी केल्या पाहिजे. कोणत्या गोष्टी परमेश्वराला आवडतील, कोणत्या गोष्टीप्रमाणे जर मी वागलो, जर मी माझ्याद्वारे परमेश्वराचं गुणगौरव करत असेल, मी परमेश्वरासमोर लीन आणि नम्र होऊन वागत असेल, परमेश्वराला मी खऱ्या अंतःकरणानं स्वीकार केलेला असेल, परमेश्वराने लावून दिलेल्या आज्ञा विधी आणि नियमांचं जर मी पालन करत असेल तर परमेश्वराला माझ्या ठाई आनंद असा होईल. खरोखर जर मी असं वागतो का आणि जर नसल वागत तर परमेश्वराला माझ्याबद्दल आनंद वाटणार नाही आणि तो माझ्याबद्दल उल्हासही वाटणार नाही आणि तो माझ्याबद्दल गीतही गाणार नाही, कारण मी परमेश्वराच्या मनासारखा वागत नाही. जर मी परमेश्वराच्या मनासारखा वागत असलो
तर मी माझ्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी करेल, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे ज्याच्याद्वारे परमेश्वराचे प्रेम माझ्यावर स्थिर राहील. मी कसा वागलो, कोणत्या गोष्टीचं मी अनुकरण केलं, परमेश्वराच्या वचनाचं मी अनुकरण केलं का नाही, ह्या गोष्टीचं ज्यावेळेस मी आत्मपरीक्षण करून मी परमेश्वराला आपल्या हृदयामध्ये घेईल, त्यावेळेस माझ्याद्वारे परमेश्वराला आनंद व उल्हास होऊन तो गाईल. म्हणून आज जो शास्त्रभाग आपण वाचलेला आहे, सफन्याचं पुस्तक, याचा 3रा अध्याय आणि 17 वचनामध्ये सांगितलेला आहे की तुझा देव परमेश्वर, काय सांगितलं, तुझा देव परमेश्वर सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठाई आहे. तो तुझविषयी आनंद उत्सव करील, त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझविषयी त्याला उल्हास वाटून तो गाईल म्हणून सांगितलेला आहे. आणि जर परमेश्वराला माझ्याबद्दल उल्हास वाटून गायचं असेल परमेश्वराला, तर मी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे परमेश्वराला सामोरे जाणं गरजेचं आहे. तर मी कोणत्या गोष्टी माझ्या जीवनात केल्या पाहिजे ज्याच्याद्वारे परमेश्वराला माझ्याबद्दल उल्हास व आनंद वाटेल. पहिली गोष्ट, मी परमेश्वराचे भय धरलं पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट, मी परमेश्वराचं भय धरतो का? बायबल मध्ये असं सांगितलेलं आहे, स्तोत्र संहिता 147 11व्या वचनात असं सांगितलं, जो परमेश्वराचे भय धरतो, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करीतात, त्याचवर तो प्रसन्न होतो. काय सांगितलेलं आहे? जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करीतात, त्याचवर तो प्रसन्न होतो. परमेश्वर जर माझ्यावर प्रसन्न होत असेल तर मी परमेश्वराचं भय धरलं पाहिजे. 9व्या वचनात तो म्हणतो, तो घोड्याच्या बलाने आनंदित होत नाही, मनुष्याच्या पायाने त्याला संतोष होत नाही. पण जर आम्ही परमेश्वराचं भय धरलं तर व त्याच्या दयेची प्रतीक्षा केली तर परमेश्वर आमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय कधीच राहणार नाही. म्हणून आम्ही परमेश्वराचं भय धरणं गरजेचं आहे. ज्ञानी शलोमोन राजा नीतिसूत्राचं पुस्तक, याचा 16वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्ञानी शलोमोन राजा काय म्हणतो. नीतिसूत्राचं पुस्तक, याचा 16वा अध्याय आणि 6व्या वचनात सांगितलेलं आहे, दया व सत्य याच्या योग्य पापाचे शालन होते. काय सांगितलं ज्ञानी शलोमोनाने? दया व सत्य याच्या योगाने पापाचे शालन होते आणि परमेश्वराचे भय बाळगण्याने मनुष्य दुष्कर्मापासून. जर मी प्रत्येक कुमार्गापासून, प्रत्येक व्यभिचारापासून, प्रत्येक चुगलखोरीपासून, प्रत्येक व्यसनापासून आणि प्रत्येक वाईट गोष्टीपासून जर मला दूर राहायचं असेल तर मी परमेश्वराचं भय धरलं पाहिजे. कारण दया व सत्य याच्या योग्य पापाचे शालन होते असं ज्ञानी शलोमोन राजा म्हणतो. पण परमेश्वराचे भय बाळगण्याने मनुष्य दुष्कर्मापासून दूर राहतो. आणि जर मी दुष्कर्मापासून दूर राहतो तर परमेश्वराला माझ्या ठाई, परमेश्वराच्या ठाई त्याला उल्हास होऊन तो गायीन म्हणून सांगितलं. स्तोत्र 128 मध्ये सांगितलेलं आहे, पहिल्या वचनामध्ये, धन्य तो पुरुष जो परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो. धन्य म्हटलेला आहे, ब्लेसेड पर्सन, आशीर्वादित तो व्यक्ती जो परमेश्वराचे भय धरतो आणि त्याच्याच मार्गाने चालतो. मग हे जे पवित्र शास्त्र आम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे, आम्ही आमचं जीवन कशा पद्धतीने पवित्रतेमध्ये आणि आध्यात्मिक जीवनामध्ये परमेश्वराच्या समागमे आम्ही जगलं पाहिजे याविषयी तो त्याच्या वचनाच्या द्वारे त्याच्या मार्गात तो आम्हाला चालवतो. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो स्तोत्र 119:10 मध्ये, तुझं वचन माझ्या पावला करता दीप आणि मार्गावर प्रकाश असा आहे. ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या शास्त्राचं मनन आणि चिंतन करतो
परमेश्वराच्या शास्त्राप्रमाणे आम्ही चालतो तर परमेश्वराला आमच्या ठाई उल्हास वाटतो. मग आमचा मार्ग कोणता असावा? स्तोत्र 1 मध्ये सांगितलं, धन्य तो पुरुष जो परमेश्वराच्या शास्त्राचे अहोरात्र मनन आणि चिंतन करतो. धन्य म्हटलेलं आहे. स्तोत्र 128 मध्ये सांगितलेलं आहे, जो त्याच्या मार्गाने चालतो. त्याचा मार्ग कोणता? तर परमेश्वराच्या शास्त्राचं अहोरात्र मनन आणि चिंतन करणाऱ्याला परमेश्वराने धन्य म्हटलेला आहे. जो परमेश्वराचं भय धरतो तो परमेश्वराच्या मार्गाने चालतो. आणि मग स्तोत्र 1 मध्ये सांगितलेलं आहे, जो धन्य तो पुरुष असतो तो दुर्जनांच्या मार्गात चालत नाही, त्यांच्या मार्गात पाऊल घालत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही. या गोष्टी ज्या वेळेस आम्ही अनुकरण करतो, परमेश्वराचं भय धरतो, त्यावेळेस परमेश्वराला आमच्या ठाई आनंद वाटतो. आणि ज्या वेळेस परमेश्वराला आमच्या माझ्याविषयी उल्हास वाटतं, त्यावेळेस तो गाईल म्हणून सांगितलेला आहे. जर मला परमेश्वराच्या मार्गाचं अनुकरण करायचं असेल, त्याच्याप्रमाणे चालायचं असेल, तर मी परमेश्वराचं भय धरणं हे गरजेचं आहे. पहिली गोष्ट परमेश्वराचं भय धरणं. दुसरी गोष्ट परमेश्वराची प्रार्थना करणं. ज्या वेळेस मी परमेश्वराची प्रार्थना करतो, त्यावेळेस परमेश्वर त्याचे कान माझ्या प्रार्थनेकडे लावलेले असतात. ज्या वेळेस मी परमेश्वराचं वचनाचं मनन आणि चिंतन करतो, परमेश्वराच्या वचनाबद्दल मी रात्रंदिवस मनन आणि चिंतन करतो, त्याच्या वचनाचं मी अभ्यास करतो, त्यावेळेस परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, त्याच्या वचनाच्या द्वारे मी माझं जीवन कसं पवित्रपणे जगावं याचं मार्गदर्शन तो करत असतो. पण ज्या वेळेस मी प्रार्थना करतो, तर मी परमेश्वराशी डायरेक्ट संपर्क करत असतो. मी माझ्या सर्व विनंत्या, माझ्या ज्या काही गरजा आहेत, ज्या माझ्या जीवनातील आध्यात्मिक कमतरता आहेत, माझ्या जीवनामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत, माझ्या जीवनामध्ये ज्या काही कुकर्म झालेले असतील, व्यभिचार झालेला असेल, वाईट गोष्टी झाल्या असतील, ज्या परमेश्वराला आवडत नाही अशा गोष्टी झालेल्या असतील, त्या गोष्टीसाठी ज्या वेळेस मी परमेश्वराकडे प्रतिदिनी जाऊन विनंती आणि प्रार्थना करेल, परमेश्वर मला माझ्या सर्व पापापासून, सर्व दुःखापासून, सर्व वाईट गोष्टीपासून तो मला शुद्ध करेल. कारण पवित्र शास्त्रात सांगितलं की त्याचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. ज्या वेळेस मी माझे हे सर्व पाप कबूल करतो, त्यावेळेस परमेश्वराला माझ्या ठाई उल्हास असा वाटतो. म्हणून मी ज्या वेळेस प्रार्थना करतो, त्यावेळेस मी माझ्या गरजा परमेश्वराला माहिती आहेत. मी माझ्या काय काय गरजा आहेत त्या परमेश्वराला माहिती असतात आणि माझ्या सर्व गरजा परमेश्वर पुरवण्यासाठी समर्थ आहे. पण ज्या वेळेस मी माझ्या आत्म्यासाठी आणि देवाच्या सेवा कार्यासाठी प्रार्थना करतो, त्यावेळेस परमेश्वराला माझ्या ठाई उल्हास वाटून तो गाईल म्हणून सांगितलं. डॅनियलच्या पुस्तकात सांगितलं, डॅनियलला तो म्हणतो की तू प्रार्थना करण्यासाठी बसलास, त्यावेळेसच गॅब्रिएल दूत म्हणतो की मला परमेश्वराने सांगितली की त्याची गरज काय आहे, ती गरज पुरवण्यासाठी मी ताबडतोब इथं उतरून आलो. पण मधीच मला युद्ध करावं लागलं. 21 दिवस मी त्या गॅब्रिएला संगती आणि त्याच्या दूतांसाठी युद्ध करत होतो. पण तू प्रार्थनेला बसलास, त्यावेळेसच परमेश्वराने मला आज्ञा केली आणि मी त्यावेळेसच निघालो. म्हणून ज्या वेळेस मी प्रार्थना करण्याचं ठरवतो, माझी वेळ मी प्रार्थनेला देतो, त्यावेळेस परमेश्वराला सुद्धा माहिती आहे की आता माझा सेवक, माझे मुलगा, माझी मुलगी, माझा सेवक, माझ्यावर विश्वास ठेवून जगणारा हा व्यक्तीची ही प्रार्थनेची वेळ झाली आहे आणि मला आता त्याच्या प्रार्थनेकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
म्हणून आमचं जीवन हे प्रार्थनामय असलं पाहिजे. दावीद राजा दिवसातून 5 वेळेस परमेश्वराची स्तुती, आराधना आणि प्रार्थना करत होता. तो तर इस्रायलाचा राजा होता म्हणून सांगितलेला आहे. दानिएलाबद्दल सांगितलं, तो त्या देशाचा प्रमुख असा होता. राजाने सर्व कारभार त्याच्या हातामध्ये दिला होता, पण त्यांनी नेमून ठेवलेल्या वेळेस तो दिवसातून 3दा आपल्या खोलीमध्ये जात होता आणि परमेश्वराचं जे ज्ञानी शलोमोन राजाने बांधलेलं मंदिर होतं त्या दिशेने आपल्या खिडकी तो उघडत होता आणि परमेश्वराची प्रार्थना तो करत होता म्हणून सांगितलेलं आहे. मग आम्ही प्रार्थनेला वेळ देतो का? मी परमेश्वराचं भय धरतो, चांगली गोष्ट आहे, पण मी प्रार्थना करतो काय? जर नसेल करत तर आज आम्ही आमच्या जीवनाच्या द्वारे आज संकल्प करूया की मी परमेश्वराच्या प्रार्थनेला वेळ देईल आणि त्यावेळेस मी तितकी वेळ परमेश्वराची प्रार्थना करेल. दावीद राजा स्तोत्र 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनात म्हणतो, हे परमेश्वरा, काय म्हणतो दावीद राजा? हे परमेश्वरा, प्राप्त काळी तू माझी वाणी ऐकतोस. काय सांगितलं? प्राप्त काळी, अतिशय पहाटच्या वेळेस, अतिशय सकाळच्या वेळेस तू माझी वाणी ऐकतोस. म्हणजे मी केलेली प्रार्थना, पहाटे केलेली प्रार्थनेकडे तुझं लक्ष आहे आणि ती तो ऐकतोस. सकाळी मी प्रार्थना जुळवून ती तुला सादर करीन आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन. किती सुंदर असं वचन दावीद राजानं स्तोत्र संहिता याचा 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात सांगितलं. तो म्हणतो, मी तुला प्रार्थना जुळवून सादर करीन आणि त्याची प्रतीक्षा, परमेश्वराची प्रतीक्षा करीन, परमेश्वराच्या आशीर्वादाची प्रतीक्षा करील, परमेश्वराच्या संरक्षणाची मी प्रतीक्षा करील, परमेश्वराच्या ज्या काही आशीर्वाद माझ्यासाठी आज दिवसभरासाठी राखून ठेवलेले आहेत त्याच्यासाठी मी प्रतीक्षा करत राहील. कारण मी सकाळी माझी प्रार्थना जुळवून तुला सादर करतो. दावीद राजा अशी प्रार्थना करताना आम्हाला पाहायला मिळतं. स्तोत्र 55 17 आणि 18 वचनात तो म्हणतो, संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकुळतीने आपले गाराणे करीन म्हणून सांगितलं. काय म्हणतो दावीद राजा? स्तोत्र 55:17 मध्ये, संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकुळतीने आपले गाराणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल. जे काही माझ्यावर संकट आलेलं आहे, जे काही मी करत राहिलेलो आहे, त्या सर्व गोष्टी मी परमेश्वरापुढे ठेवीन, परमेश्वराला सांगेल, परमेश्वराच्या समागमी उभा राहून मी ते गाराणे करेन आणि तो माझी वाणी ऐकेल म्हणून सांगितलं. 18 वचनात त्याने सांगितलं, त्याने माझा जीव सोडवून सुरक्षित ठेवला आहे. ज्या वेळेस मी प्रार्थना करतो, परमेश्वराच्या समागमी राहतो, दिवसातून 3 ते 4 वेळेस मी प्रार्थना करतो आणि मी प्रार्थना जुळवून सकाळच्या वेळेस करतो, त्यावेळेस मी परमेश्वर दावीद राजा म्हणतो की तो माझा जीव सुरक्षित ठेवतो. ज्या वेळेस मी प्रार्थना करतो, परमेश्वर माझा जीव सुरक्षित ठेवतो. म्हणून मजवर कोणाला हल्ला करता येत नाही, कुणालाच माझ्यावर हल्ला करता येत नाही. ज्या वेळेस मी सकाळ, दुपार आणि संध्याकाळ प्रार्थना करतो, माझे गाराणे मी परमेश्वराला सांगतो प्रार्थनेच्या द्वारे, तर परमेश्वर मला सुरक्षित ठेवतो आणि कुणीही माझ्यावर हल्ला करत नाही. मशी कलह करणारे बहुत आहेत, माझे वैरी बहुत आहेत, पण ज्या वेळेस मी प्रार्थना करतो त्यावेळेस परमेश्वर मला सुरक्षित ठेवतो. म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रार्थना असणं ही फार गरजेची अशी गोष्ट आहे म्हणून सांगितलेलं आहे. पहिली गोष्ट, आम्ही परमेश्वराचं भय धरलं पाहिजे. दुसरी गोष्ट,
आम्ही परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, खरेपणाने आम्ही परमेश्वराला सामोरं जायला पाहिजे. खरेपणानं आम्ही स्तोत्र 15 वाचलं की परमेश्वराच्या गिरीवर कोण चढेल? ज्याचे हात स्वच्छ आणि ज्याचं मन शुद्ध आहे, असंच परमेश्वराच्या गिरीवर चढणारा, परमेश्वराच्या समागमे राहणारा, परमेश्वराच्या संगतीत राहणारा तोच व्यक्ती आहे. खरेपणाने जर आम्ही पाहिलं की स्तोत्र इतिहासाचं पुस्तक, पहिलं इतिहासाचं पुस्तक, याचा 29वा अध्याय, पहिलं इतिहास याचा 29वा अध्याय आणि आपण 17, 18 आणि 19 हे वचन पहा. पण तत्पूर्वी 12व्या वचनामध्ये आणि 13व्या वचनामध्ये दावीद राजा परमेश्वराची उपकार स्तुती करून काय म्हणतो? पहिले इतिहासाचं पुस्तक याचा 29वा अध्याय आणि 12 आणि 13 वचनात सांगितलेलं आहे, धन व मान तुझपासून प्राप्त होतात व तू सर्वावर प्रभुत्व करीतोस. सामर्थ्य व पराक्रम तुझ्या हाती आहे. लोकास थोर करणे व सर्वात सामर्थ्य देणे हे तुझ्या हातात आहे. दावीद राजा परमेश्वराच्या समागमेत राहत होता म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्याला जो परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव आला, त्याचं वर्णन तो पहिलं इतिहासाचं पुस्तक याचा 29वा अध्याय आणि 12व्या वचनात तो करताना पाहायला मिळतं. आणि 17, 18 आणि 19व्या वचनात जर आम्ही पाहिलं तर दावीद राजाची इच्छा होती, ज्या वेळेस त्यांनी कर्राचा कोश दावीदपुरात आणून ठेवला आणि तो आपल्या गंधसरूच्या महालात राहत होता, त्यावेळेस तो पडल्या पडल्या विचार करू लागलेला आहे की मी तर या सुंदर राजमहालामध्ये राहतो, पण परमेश्वराची समक्षता असलेला परमेश्वराच्या कर्राचा कोश त्या कनातीमध्ये, त्या तंबूमध्ये मी ठेवलेला आहे. मी परमेश्वरासाठी मंदिर बांधावं का काय? त्यावेळेस नाथान संदेष्टा त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणतो की तुझ्या मनात जे आहे ते कर. परमेश्वराने संदेष्टाच्या द्वारे त्याला सांगितलं आणि पुन्हा तो नाथान गेला आणि परत त्याच्याकडे आला आणि त्याला तो म्हणतो की तू बरेच युद्ध केलेलं आहे, बराच रक्तपात तुझ्या हातून झालेला आहे, तर माझ्यासाठी मंदिर, तुझ्या नंतर येणारा तुझा पुत्र जो आहे तो माझ्यासाठी मंदिर बांधेल. किती मोठा विचार दावीद राजाने केला होता, पण परमेश्वराने त्याला सांगितलं की तुझे हात रक्ताने माखलेले आहेत, दुष्कर्माने भरलेले आहेत, तुझ्या हातून बराच रक्तपात झालेला आहे, म्हणून तुझ्या नंतर तुझा वंशज, तुझा मुलगा जो इस्रायलावर राज्य करेल तो माझ्यासाठी मंदिर बांधेल. आणि आम्ही पाहतो की पहिले इतिहासाचं पुस्तक याचं 29वा अध्याय आणि 17, 18 आणि 19 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर ह्या सर्व मंदिराची तयारी दावीद राजानं करून ठेवलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि तो परमेश्वराची उपकार स्तुती करताना पाहिला. काय लिहिलेलं बघू आपण 17, 18 आणि 19व्या वचनामध्ये, माझ्या देवा, मला ठाऊक आहे की तुला हृदयाची पारख आहे, सरळता तुला पसंत आहे. मी तर आपल्या सरळ हृदयाने या सर्व वस्तू तुला आनंदाने समर्पित केल्या आहेत. तुझे लोक जे येथे हजर आहेत त्यांनी स्वइच्छेने तुला अर्पण केली आहेत. हे पाहून मला मोठा आनंद वाटत आहे. हे परमेश्वरा, आमचे पूर्वज अब्राहम, इसाक व इस्रायल यांच्या देवा, तुझ्या प्रजाजनांच्या हृदयाच्या ठाई हे विचार तू व या कल्पना निरंतर वागतील व त्यांची मने
तुझकडे नेहमी लागतील असे कर. माझा पुत्र शल्मोन यास असे सात्विक मन दे की त्याने तुझ्या आज्ञा, तुझे निर्बंध व तुझे नियम पाळून हे सर्व काही करावे आणि ज्या मंदिराची मी तयारी केली आहे ते बांधावे. परमेश्वराच्या नावाने. आणि पुढे तो म्हणतो, दाविदाने सर्व मंडळीस म्हणाला, तुम्ही आपला देव परमेश्वर याचा धन्यवाद करा. तेव्हा सर्व मंडळीने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा धन्यवाद केला आणि आपली मस्तके लावून परमेश्वरास वंदन केलं. ही आमच्यामध्ये खरेपणा, हा सात्विकपणा आमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. जर आमच्यामध्ये ह्या गोष्टी असेल तर परमेश्वराला आमच्याबद्दल उल्हास वाटून तो गाईन. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं भय धरू, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराची नित्य प्रार्थना नेमून ठेवलेल्या समयी करू, खरेपणाने आम्ही परमेश्वराला सामोरे जाऊ, त्यावेळेस आमच्याबद्दल जे सफन्याने सांगितलं ते वचन पूर्ण होईल. काय वचन सांगितलेलं आहे? परमेश्वर तुझा देव सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठाई आहे. तो तुझ विषयी आनंद उत्सव करी, त्याचे प्रेम स्थिर राहील. तुझ विषयी त्याला उल्हास वाटून तो गाईल. ह्या गोष्टी करत असताना परमेश्वराला माझ्या जीवनाच्या द्वारे उल्हास वाटून तो गाईल का? जर नसल तर आज आम्ही ह्या गोष्टी आमच्या जीवनात लागू करूया. मी परमेश्वराचं भय धरलं पाहिजे, परमेश्वराची नित्य प्रार्थना केली पाहिजे, खरेपणानं मी परमेश्वराला सामोरे गेलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट, पश्चाताप मी केला पाहिजे. पश्चाताप. जे काही मी दुष्कृत्य करतो, जे काही वाईट काम करतो, त्याबद्दल मी माझा पश्चाताप करणं गरजेचं आहे. माझ्या पापाची कबुली मी परमेश्वराला देणं गरजेचं आहे. आणि जर मी करत नाही तर मी स्वतःची फसवणूक करतो. म्हणून आम्ही परमेश्वराला प्रतिदिनी आमच्या निष्क्रिय कर्माचा पश्चाताप परमेश्वराला सादर करणं गरजेचं आहे. आम्ही फक्त बरोबर म्हणतो की परमेश्वर आज दिवसभर केलेल्या पापाची तुम्हाला क्षमा कर. कोणते पाप? तू कबूल कर, माझ्या हातून हे वाईट गोष्टी झाली, माझ्या हातून हे दुष्कृत्य झालं, मी आज ह्याला फसवलं, मी आज ही गोष्ट चुकीची केली जी तुला मान्य होणार नाही. ह्या गोष्टी ज्या वेळेस आम्ही परमेश्वराकडे कबूल करतो, परमेश्वराला आमच्याबद्दल आनंद वाटतो, आमच्याबद्दल परमेश्वराला उल्हास वाटतो. म्हणून आम्ही पश्चाताप केला पाहिजे. आम्ही पाहतो की नवीन करारामध्ये जे काही 4 शुभवर्तमान सांगितलेलं आहे आणि त्या 4 शुभवर्तनामध्ये ज्या वेळेस येशू ख्रिस्त सुवार्ता सांगायला सुरुवात करतो त्यावेळेस तो म्हणतो पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आणि ज्या वेळेस ह्या आज्ञेचं आम्ही पालन करतो तर परमेश्वराला आमच्या ठाई उल्हास असतो. म्हणून आम्ही पश्चाताप करणं गरजेचं आहे. लोकऋष्य वर्तमान याचा 15वा अध्याय आणि 7 ते 10 वचनामध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्यास पश्चातापाची गरज नाही अशा 99 धार्मिकाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. 10व्या वचनात सांगितलेलं आहे, त्याचप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल देवांच्या दूतासमोर आनंद होतो, हे तुम्हाला मी सांगतो. खरोखर 99 पैकी जर एकाने परमेश्वराकडे जाऊन आपल्या पापाबद्दल क्षमा मागितली तर परमेश्वराला त्याबद्दल अधिक आनंद वाटतो आणि मग परमेश्वर आमच्या ठाई उल्हास व आनंद करतो. आणि 5वी गोष्ट, विश्वास.
माझ्या देवाच्या प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक वचनावर, प्रत्येक अभिवचनावर, प्रत्येक दिलेल्या प्रत्येक आशीर्वादावर माझा विश्वास असणं गरजेचं आहे. आणि 5वी गोष्ट विश्वास. विश्वास म्हणजे काय? तर इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये सांगितलेला आहे, विश्वास हा अपेक्षित गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे. ह्याला विश्वासाची व्याख्या म्हटलेली आहे. आणि जर मी परमेश्वरावर विश्वास धरतो तर मी त्या सर्व गोष्टीची खात्री धरली पाहिजे आणि म्हणून मी परमेश्वराच्या विश्वासामध्ये वाढत गेलं पाहिजे. आम्ही पाहतो की ही जर आम्ही इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय पाहिला तर त्याच्यामध्ये जे काही परमेश्वराचे विश्वासू सेवक होते त्यांच्याबद्दलची नावे आम्हाला इथं थोडक्यात पाहायला मिळतं. आणि आम्ही पाहतो की इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये आणि 6व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य असं आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्या असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे. हा विश्वास माझ्या ठाई पाहिजे. कोणता विश्वास? तर विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य असं आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्यांचा असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याच्याकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणार. जर मी परमेश्वरासाठी विश्वासू राहिलो, परमेश्वराच्या प्रत्येक गोष्टीवर मी विश्वास ठेवून मी माझं जीवन जगलं तर परमेश्वर मला प्रतिफळ दिल्याशिवाय कधीच राहणार नाही. आम्ही पाहतो की जुन्या करारामध्ये आणि आजपर्यंत जे काही देवाच्या सेवकांनी परमेश्वराच्या सेवा कार्य केलेलं आहे, ज्या काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत आणि ते ख्रिस्त येशूमध्ये विसावा पावलेले आहेत, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीचा मोबदला जर मिळाला नसेल तर परमेश्वराने त्यांना स्वर्गामध्ये जे काही प्रतिफळ त्यांना देणार आहे देव, त्याला दाखवलेलं आम्हाला पाहायला मिळतं. जे काही काम आम्ही करतो आणि जर आम्हाला त्याचं प्रतिफळ आम्हाला जर भेटलं नाही तर आम्हाला परमेश्वर आमच्यासाठी स्वर्गामध्ये कोणत्या गोष्टी राखून ठेवलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी तो आम्हाला दाखवतो म्हणून सांगितलेलं आहे. इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 13व्या वचनात सांगितलेलं आहे, हे सर्व विश्वास धरून मेले, त्यास वचन फळे मिळाली नव्हती तर त्यांनी ती दुरून पाहिली. परमेश्वराने त्यांना ती दाखवली की स्वर्गामध्ये तुमचं प्रतिफळ काय आहे हे परमेश्वराने त्यांना दाखवलं. ते इतक्या संकटामधून गेले, रक्तसाक्षी झाले आणि परमेश्वरासाठी नाना त्या गोष्टीला ते सामोरे गेले. पण परमेश्वरावर विश्वास धरून ते मेले. त्यांना वचन फळे मिळाली नव्हती तर त्यांनी ती दुरून पाहिली. परमेश्वराने त्यांना दाखवलं की स्वर्गामध्ये तुमचं प्रतिफळ काय आहे. आणि ज्या वेळेस परमेश्वराचं बोलवणं आलं त्यावेळेस त्यांनी परमेश्वराला वंदन करून म्हटलं की आमचं प्रतिफळ स्वर्गात किती मोठं आहे. त्यांनी ते प्रतिफळ पाहिलं, ते वचन पाहिलं आणि परमेश्वराला नमन केलं, वंदन केलं आणि त्यांनी आपल्या साक्षीमध्ये सांगितलं की आम्ही ह्या जगात प्रवासी व उपऱ्यास आहोत, आमचं स्थायी जीवन त्या स्वर्गामध्ये आहे आणि त्या जीवनामध्ये आम्हाला परमेश्वराने भरपूर मोठा आशीर्वाद दिलेला आहे. माझ्यासाठी परमेश्वराने जागा राखून ठेवलेली आहे. हा विश्वास त्यांनी परमेश्वरावर दाखवला म्हणून त्यांनी परमेश्वराला वंदन केलं म्हणून सांगितलेलं आहे. जर माझ्या जीवनाच्या द्वारे माझ्या जीवनामध्ये जर परमेश्वर वीरासारखा बसणारा आहे, माझ्यावर प्रीती करणारा आहे, माझ्याबद्दल परमेश्वराला उल्हास आनंद वाटून तो गाणारा असेल तर माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे. कोणतं?
तर पहिली गोष्ट परमेश्वराचं भय धरणं, दुसरी गोष्ट प्रार्थना करणं, तिसरी गोष्ट खरेपणाने मी माझं जीवन परमेश्वराला समर्पित करून त्याच्या वचनाप्रमाणे मी चाललं पाहिजे. चौथी गोष्ट मी पश्चाताप करून परमेश्वराला माझ्या पापाची कबुली केली पाहिजे. आणि पाचवी गोष्ट म्हणजे मी परमेश्वरासंती विश्वासू राहिलो पाहिजे. जर या गोष्टी माझ्या ठाई असतील तर मग परमेश्वराला माझ्या ठाई आनंद असा होईल, उल्हास असं होईल, त्याचं प्रेम माझ्यावर स्थिर राहील आणि माझ्याबद्दल तो गीत गाईल म्हणून सांगितलं. ज्या वेळेस आम्ही या गोष्टीचं अनुकरण करून त्याप्रमाणे चालतो, परमेश्वर आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय कधीच राहत नाही. मग जर ह्या गोष्टी आम्ही केल्या तर परमेश्वर आम्हाला कोणकोणत्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये देतो, तर पहिली गोष्ट तो आमची उन्नती करतो. काय सांगितलेलं आहे? पहिली गोष्ट तो आमची उन्नती करतो. अनुवादाचं पुस्तक याचा 30वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, तुझे कल्याण व्हावे म्हणून परमेश्वर तुझा देव तुझ्या हाताची सर्व कामे, तुझी संतती, तुझी गुरे ढोरे, त्यांचे वत्स्य, तुझ्या भूमीचा उपजाव या संबंधाने तुझी समृद्धी करील. जसा परमेश्वर तुझ्या पूर्वजांवर प्रसन्न होता तसा तुझ्या कल्याणार्थी तुझ्यावरही तो प्रसन्न होईल म्हणून सांगितलेलं आहे. जर आमची उन्नती व्हावी असं या जगामध्ये राहत असताना परमेश्वराने माझी भरभराट करावी, परमेश्वर माझं उपयोग त्याच्या राज्याच्या वाढीसाठी करावा. आम्ही पाहतो की दावीद राजा म्हणतो की हे सर्व परमेश्वरापासून प्राप्त होतं. दुसरं इतिहासाचं पुस्तक याचं 29वा अध्याय आणि 12 वचनामध्ये तो म्हणतो हे सर्व परमेश्वर करू शकतो, हे सामर्थ्य परमेश्वर पुरवू शकतो. या गोष्टी करण्यासाठी परमेश्वर समर्थ असा आहे. तर ज्या वेळेस आम्ही या गोष्टी आमच्या जीवनामध्ये करतो तर परमेश्वर आमची उन्नती करतो आणि उन्नती करत असताना तो आमच्या सर्व गोष्टीला बरकत देतो. आमचं येणं जाणं सुद्धा परमेश्वर आशीर्वादित करतो म्हणून सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, जो परमेश्वराच्या समागमे राहतो त्यांचं तो चांगलं करतो, उन्नती करतो, चांगलं करतो. अनुवादाचं पुस्तक याचा 28वा अध्याय आणि 63व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, तुझे बरे करावे आणि तुझी संख्या वाढावी. या संप्रदायात जसा परमेश्वराला आनंद होतो. प्रत्येक गोष्टीमध्ये तुझी उन्नती व्हावी, तुझं चांगलं व्हावं, तुझी भरभराट व्हावी. तू ह्या जगामध्ये जगत असताना तुझी उन्नती व्हावी. प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराने आशीर्वाद देण्याचा जसा संप्रदाय म्हणजे परमेश्वराच्या मनापासून ही गोष्ट आहे. मनापासून परमेश्वराला वाटतं की तुझं बरं व्हावं, तुझी संख्या वाढावी, तुझी भरभराट व्हावी, तू यशस्वी जीवन जगावं. तर तू परमेश्वराच्या बद्दल ह्या गोष्टी आपल्या जीवनात असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट तो आमची उन्नती करतो, दुसरी गोष्ट तो आमचं चांगलं करतो, तिसरी गोष्ट तो आमचा उद्धार. जर आम्ही पाहिलं तर दुसरं शमूएलाचं पुस्तक 22वा अध्याय, दुसरं शमूएलाचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 1, 2, 3 वचन आणि 22 ते 24 वचन पाहिजे. तर इथं आम्हाला पाहायला मिळतं की दावीद राजा काय म्हणतो, तो आमचा उद्धार कसा करतो, तो आमचं रक्षण कसं करतो आणि हे झाल्यानंतर परमेश्वर आम्हाला सर्व आशीर्वादाने कशा पद्धतीने करतो याच्याबद्दल सुंदर मार्गदर्शन पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला केलेलं पाहायला मिळतं. दुसरं शमूएलाचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 1 ते 3 वचनामध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वराने दावीदास त्याच्या सर्व शत्रूपासून व शाऊलाच्या हातून सोडविले. त्या समय त्याने परमेश्वराचे हे कवन गायले. त्याचप्रमाणे जर आम्ही
दुसऱ्या शमूएल पुस्तकाचा 21वा अध्याय 18 ते 22 वचनापर्यंत जर पाहिलं तर तिथं परमेश्वराने दाविदाची किती गोष्टीमध्ये मार्गदर्शन करून, किती युद्धामध्ये परमेश्वराने त्याला जय मिळवून त्याचं नाव लौकिक केलं आणि सर्व गोष्टीपासून त्याला बाजूला केलं, त्याची उन्नती केली, त्याला यश दिलं, त्याला बरकत दिली, त्याचा जीवाचा सांभाळ केला. या सर्व गोष्टी 18 ते 22 या वचनामध्ये पहिल्या शमूएल पुस्तकाचा 21वा अध्यायामध्ये पाहायला मिळतं. आणि त्याच्यासाठी तो 22व्या वचनामध्ये परमेश्वरासाठी उत्तम अशी कवक तो गाताना आम्हाला पाहतो. पहिल्या 3 वचनामध्ये तो काय म्हणतो की परमेश्वराने दाविदात त्याच्या सर्व शत्रूपासून व शाऊलाच्या हातून सोडविले. त्या समय त्याने परमेश्वराला हे कवक गायले. तो म्हणतो, परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, माझा सोडवणारा माझाच आहे, माझाच होय. माझ्या देवा, जो माझा दुर्ग, माझा आश्रय मी करतो, तो माझे कवच, माझे तारण शृंग, माझा उंच बुरुज, माझे शरणस्थान आहे. माझा उद्धार करता, घातापासून तो मला रक्षितो. या सर्व गोष्टीपासून परमेश्वर माझं रक्षण करतो, परमेश्वर माझं सहाय्य करतो, परमेश्वर माझा सांभाळ करतो. आणि म्हणून त्यांनी हे सुंदर असं कवक गायलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्या कवकामध्ये तो काय म्हणतो आम्हाला पाहायला मिळतं. 22, 23, 24 वचनामध्ये तो काय म्हणतो, वीस वचनापासून जर आम्ही पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे, त्याने मला प्रशस्त स्थळी बाहेर आणले, त्याचा प्रसाद मजवर होता, म्हणून त्याने मला सोडविले. परमेश्वराने माझ्या धार्मिकतेप्रमाणे मला फळ दिले, माझ्या हाताच्या निर्मलतेप्रमाणे त्याने मला प्रतिफळ दिले, कारण मी परमेश्वराचा मार्ग धरून राहिलो. मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही, तर त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत. मी त्याच्या नियमांचा त्याग केला नाही, मी त्याच्याशी निर्दोषतेने वागत असे आणि मी अधर्मापासून स्वतःला अलिप्त राखिले. यास तो परमेश्वराने माझ्या धार्मिकतेप्रमाणे त्याच्या नजरेस असलेल्या त्याच्या निर्मलतेप्रमाणे मला प्रतिफळ दिले म्हणून सांगितलेले आहे. ज्या वेळेस आम्ही परमेश्वरासंगती विश्वासू राहतो, त्याच्या आज्ञाविधी आणि नियमांचं पालन करतो आणि सर्व अधर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवतो, त्यावेळेस परमेश्वर आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय कधीच राहत नाही. कोणकोणते आशीर्वाद आम्हाला देतो तर तो आमची उन्नती करतो, आमचे चांगले करतो आणि आमचा उद्धार करतो. आणि चौथी गोष्ट, तो आम्हाला दिलासा देतो. दिलासा देतो. कोणता दिलासा देतो तर आम्ही पाहतो की लूका वर्तमान याचा 15वा अध्याय, लूका वर्तमान याचा 15वा अध्याय, आणि तिथं आम्हाला पाहायला मिळतं की काय सांगितलेलं आहे. लूका वर्तमान याचा 15वा अध्यायामध्ये सांगितलेलं आहे 23 ते. तो शुद्धीवर आला आणि म्हणतो की माझ्या बापाच्या घरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकीने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेल, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणावयास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. पण बापाने ज्या वेळेस जो मुलगा गेला होता तो परत आला, त्याच्याबद्दल त्याने आनंद उत्सव केला म्हणून सांगितलेलं आहे. आणि परमेश्वर सुद्धा ज्या वेळेस आम्ही पश्चाताप करून परमेश्वराला आमची पापे कबूल करून आम्ही पवित्रतेने जीवन जगतो, त्यावेळेस परमेश्वर आम्हाला दिलासा दिल्याशिवाय कधीच राहत नाही.
आणि म्हणून पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 15वा अध्याय 33 आणि 34 वचनामध्ये सांगितलेलं आहे. पौल कोरिन्थी येथील मंडळी म्हणतो की फसू नका, कुसंगतीने नीतीने बिघडते. कुसंगतीने नीती बिघडते. म्हणजे जर आम्ही आमच्या संगती असलेल्या व्यक्तीच्या कुसंगती, वाईट गोष्टी, दुर्जनांनी केलेल्या सर्व दुष्कृत्यामध्ये आम्ही सहभागी जर असलो तर आमची नीती बिघडते, यामुळे सांगितलेलं आहे. धार्मिकते संबंधाने शुद्धीवर या. दुर्जनांसाठी राहू नका, अशुद्ध लोकांसाठी राहू नका. त्यांचे पाय सतत वाईट गोष्टीसाठी धावतात. अशा लोकांसंगती राहून तुम्ही बिघडता, नीती बिघडती, तुमची नीतिमत्ता बिघडती आणि तुम्ही परमेश्वराच्या समागमेपासून दूर जाता. म्हणून तो म्हणतो की धार्मिकते संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका, कारण कित्येकास देवा संबंधाने ज्ञान नाही म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून ज्या वेळेस मी परमेश्वराला आनंद देतो का, जर परमेश्वराला माझ्या ठाई आनंद वाटत असेल, जसं सफन्याच्या पुस्तकाच्या 3रा अध्याय आणि 17 वचनामध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वर तुझा देव सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठाई आहे. तो तुझविषयी आनंद उत्सव करील, त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझविषयी त्याला उल्हास वाटून तो गाईल. जर परमेश्वराला माझ्या ठाई स्थिर असं प्रेम ठेवायचं असेल आणि माझ्या वर्तणुकीद्वारे, माझ्या शुद्धतेच्या द्वारे, माझ्या नीतिमत्वाच्या द्वारे परमेश्वराला ज्या वेळेस मी हा यज्ञ सादर करल, त्यावेळेस परमेश्वराला माझ्याबद्दल उल्हास वाटून तो गाईल म्हणून सांगितलं. आणि ज्या वेळेस तो गाईल तर परमेश्वर आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय कधीच राहणार नाही. देव करो आणि या वचनाच्या द्वारे तुम्हाला सहाय्य करो. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो या सुंदर शाबात दिवशी. तुझी उपकार स्तुती करण्यासाठी तुझ्या भक्तगणासह व तुझ्या सेवकांसह तुझी उपकार स्तुती करण्यासाठी तू आम्हाला आज या शाबात दिवशी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुझ्या समागमे आणलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वर, आज तू आम्हाला तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्या संगती बोलला. आणि परमेश्वरा, ज्या वेळेस सफन्याच्या द्वारे तू आमच्या संगती बोलला, तो म्हणतो की सहाय्य करणारा वीरासारखा तो तुझ्या ठाई आहे. तो तुझविषयी आनंद उत्सव करील, त्याचे प्रेम स्थिर राहून तुझविषयी त्याला उल्हास वाटून तो गाईल म्हणून सांगितलेला आहे. जर परमेश्वराला आमच्याबद्दल अशा पद्धतीचा आनंद होत असेल तर आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय धरलं पाहिजे, परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे, खरेपणानं आम्ही परमेश्वराला सामोरे गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे पश्चाताप अंतःकरणानं विश्वासाने परमेश्वराला आम्ही संतोषविलं पाहिजे. म्हणजे मग परमेश्वर आम्हाला आमच्या जीवनामध्ये उन्नती करल, आमचे चांगलं करतो, आमचा उद्धार करतो आणि आम्हाला या जीवनामध्ये दिलासा देतो की आम्ही कशा पद्धतीने आमचं जीवन जगावं, कशा पद्धतीने आम्ही परमेश्वराला सामोरं जावं, कशा पद्धतीने त्या स्वर्गीय राज्यामध्ये आम्हाला देवाने प्रतिफळ ठेवलेलं आहे. या गोष्टीचा आम्ही विचार करून परमेश्वरा, तुझ्या वचनाच्या द्वारे तू आज आमच्या संगती बोलला, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. होऊ दे परमेश्वरा, तू आमच्या द्वारे गौरविला जा. सर्व गौरव महिमा तुला देतो परमेश्वरा. आमचा रास हो आणि आमच्या देवाचं उपकार आणि स्तुती आणि महत्त्व वाढावं, याच्यासाठी तू आमचा उपयोग करून घे परमेश्वरा. आम्ही दावीद राजासारखं म्हणतो की मी तुला प्रार्थना जुळवून सादर करतो आणि तुझ्या दयेची प्रतीक्षा करतो. खरोखर परमेश्वरा, आज आम्ही या क्षणापासून आमच्या प्रार्थनेचं वेळ निश्चित करून तुला प्राप्त काळी, तुला दुपारी आणि संध्याकाळी आम्ही तुला प्रार्थना सादर करू. त्यावेळेस परमेश्वरा, आमच्या प्रार्थनेचं तू उत्तर देशील, प्रार्थनेच्या द्वारे तू आमचं रक्षण करशील. कारण परमेश्वरा,
आमचं वाईट करण्यासाठी बरेच लोक आहेत, पण ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस देव माझं रक्षण करतो, देव माझा सांभाळ करतो. देव माझ्यावर कोणताही सैतानी हल्ला होऊ देत नाही, कोणत्याही सैतानी मोहापाशात मी पडत नाही. कारण का तर मी परमेश्वराच्या वचनाचं रात्रंदिवस मनन आणि चिंतन करतो, त्याच्या शास्त्राचं मी अभ्यास करतो आणि दुर्जनांच्या पंक्तीत मी बसत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत मी बसत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्राचं मनन आणि चिंतन मी करेल. आणि परमेश्वरा, या वचनाच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वादित केलंस, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. होऊ दे परमेश्वरा, सर्व गौरव तुला देत. ख्रिस्त येशूच्या नावात प्रार्थना आणि विनंती केली म्हणतो, ऐक बापा, आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.